गोलू बाय बाय, आय लव्ह यू. गोलू चाललं स्कूलला. कोण येते तुझ्या सोबत स्कूलला? कोण येते सोडायला? कोण येते तुला? आजी येते. आजी येते. ओके बाय बाय, एन्जॉय. हाय फाय. दरवाजा बंद करू. बाय. राधे राधे. 1 2 गो गो गो. वो बापरे, वो बापरे, वो बापरे. इशू या 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 डिशुम डिशुम या डिशुम आ डिशुम आ डिशुम या डिशुम या डिशुम डिशुम. हाय कर सोनीला. हाय शोनी, लवकर ये शोनी. हाय लवकर ये. कुठे चालला तू? भूर चालला? कुठे चालले तुम्ही? हा मीटिंग, स्कूल मीटिंग, पॅरेंट्स मीटिंग. पॅरेंट्स मीटिंगला चालले चौघ पण. क्या बात आहे. कुठे चालला तू? परीच्या शाळेत, परीच्या स्कूल मध्ये. ठीक आहे ठीक आहे. बाय. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. माझी आता शिव्या देईल बिकॉज मी व्लॉग शूट नाही केला, फक्त घरी आराम केलाय आणि त्यासाठीच मी आलेलो. आता वाजून गेले 10:20. 20 मिनिटं काढून घ्या, मायनस करून घ्या. 10 वाजलेत बरोबर, परफेक्ट 10 वाजलेत. आणि हा सामान बघा यावेळेस 1 2 3 4 5 6 7 आणि अजून एखादी बॅग ॲड होईल. 8 बॅग आहेत एवढ्या. सो या 8 बॅगांवरनं एवढं समजतंय की ह्यावेळेस मी एकटा नाही चाललोय पुण्याला. ह्यावेळेस माझ्यासोबत येत आहेत पप्पा. क्या बात आहे. नॉट ओनली पप्पा, माझ्यासोबत येत आहे मामी. माझ्यासोबत दोघं पण येतात. आई बाबा दोघं येतात यावेळेस परी येत नाही बिकॉज तिची स्कूल चालू आहे, सुट्ट्या नाही आहेत. नो पुणे दिस टाइम. अभ्यास करायचा, घरीच राहायचं. भाऊ तुमचा तर संबंधच येत नाही. हम अभी क्या है, छोटे है. चलतो अंकल सोबत, चलतो गोलू. लाजू नको ना. चलतो गावाला, चलतो अंकल सोबत. येतो डायरेक्ट नाही. आजी सोबत जातो बाबा सोबत जातो बाबा सोबत पण जातो. मला अंकल सोबत जाऊ. हे पोरग एवढं डेंजर आहे ना, त्याला जर घराबाहेर कोणी पण घेऊन जाऊ दे, मी असू दे, सोसायटीचा कुठला व्यक्ती असू दे ना, लगेच चालू जातं ते. त्याला घरात थांबायचं नसतं, म्हणून तो आता अंकल सोबत यायचं म्हणत होता बाहेर. पण येस, तुम्ही काय येत नाही वहिनी? वहिनी खरंच महाजन फॅमिली खूप ब्लेस्ड आहे. आमच्या वहिनी आहेत, रिंकू वहिनी, सगळं व्यवस्थित आहे. काय मम्मी? वहिनीची तारीफ कर, वहिनीची तारीफ कर. 1 मिनिट. तारीफ करायसारखं घरामध्ये. तुला एकदम सिंपल क्वेश्चन, तुझी भाऊ एकदम बेस्ट आहे की नाही? हो एकदम बेस्ट आहे. बघा का पप्पा तुमचं काय म्हणणं आहे ना? वहिनी खरंच प्राऊड ऑफ यू. 1 नंबर आहे वहिनी आमच्या. 8 दिवस कसे निघून गेले मला स्वतःला समजलं नाही. आलो आणि लगेच चाललो असं वाटतंय मला, लिटरली असं वाटतंय. आम्ही रात्री जायचो मित्रांमध्ये बाहेर, चहा पाणी पिऊन घरी यायचो, दिवसभर घरी थांबायचो, घरच्यांसोबत टाइम स्पेंड करायचो आणि दॅट्स इट, तेवढंच. ह्यावेळेस मला असं मनाला वाटतंय की मी घरच्यांसोबत टाइम स्पेंड कराय, घरी टाइम स्पेंड केला आणि मला जो टाइम हवा होता इथं, तो मी एकदम व्यवस्थित आणि मला जसा हवा होता तसा स्पेंड केला. 1 2 3 तुला बाहेर जाऊ, फिरायला चल, बाहेर जाऊ, चल. बाय करून दे. बाय. मोबाईल वाले बाय असं बोलते ना, मोबाईल वाले बाय बाय बाय. ऑलराईट, निघूयात. टाइम झालाय बघा 10:20. 10:45 आपली गाडी आहे. सो तिथं पोचायला पण आपल्याला टाइम लागेल. सो लेट्स गो. पूर्ण फॅमिली, आम्ही सगळे लोक चाललो आहेत मोठ्या गाडीने. दादा वहिनी ते लोक परत येऊन जातात आम्हाला सोडून. वहिनी राहू द्या, बॅग राहू द्या, मी घेतो. हा मी घेतो त्या. चला ठीक आहे, आपण तिथं पोहोचू आणि मग तिथून यांना बाय करू, सिया करू आणि आपण मग पुण्याला पोहोचू. ठीक आहे. वाव, 1 नंबर ट्रिप होती यावेळेस. खूप आराम, खूप कामं.
ऑफिसची आणि मस्त फॅमिली टाइम स्पेंड केलाय, मजा होऊन गेली. चलो बाई, आज ड्रायव्हर मी बनेल बिकॉज बाबांच्या गाडीला मी हात सुद्धा लावला नाही. 8 दिवस होतो, एवढे दिवस मी बाहेर जायचो रोज मित्रांसोबत, पण मला गाडी चालवायचा चान्स नाही भेटला. आय डोंट नो बिकॉज ऑफ पप्पांचा खॉफ. बट ठीक आहे, मी नाही घेऊन गेलो बिकॉज इथं पार्किंग खूप जास्त अवघड आणि परत लावायचं आणि ते डोक्याला ताप नको होतं. सिग्नल लागलाय म्हणून म्हटलं पटकन आपण एक छोटा ब्लॉग शूट करून घेऊ. का? कारण की आम्ही सगळे गाडीत बसलोय. मला वाटत नाही की आम्ही सगळे एकत्र असे बसलो होतो. नवीन गाडी घेतली तेव्हा पण आम्ही असे एकत्र नव्हतो. दादा वहिनी वेगळे, मी माझ्या मित्रांसोबत वेगळा, बाकी आम्ही 5 जण पहिल्यांदा या गाडीत बसलोय. खरं आहे ना? म्हणजे तुम्ही 4 बसले असाल, पण मी इथं नाही राहत म्हणून मला ते चान्स भेटत नाही. म्हणून एक छोटीशी मेमरी सगळे एक, मला माहिती नाही याच्यात दिसतंय का नाही, पण मी .5 शूट करतो म्हणून दिसायला पाहिजे. हे बघा, गोली 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 हाय करून दे. हॅलो. गोलूला असं वाटतंय तो पण आमच्या सोबत येतोय. एवढा डान्स, एवढा खुश आहे ना तो. त्याची वाट आणि आमची पण वाट केव्हा लागेल, जेव्हा आम्ही चालले जाऊ, बसमध्ये बसून जाऊ आणि येताना बघा त्याचे खरे रंग. ऑन टाइम आहे बघा, ही गाडी ऑन टाइम आहे. यावेळेस मी वेगळी गाडी केली होती. आपला एक्सपिरियन्स त्या आधीच्या गाडीसोबत जरा विचित्र होता, म्हणून ही बघा, आपण यायच्या आधी जी गाडी उभी होती, 1 नंबर परफेक्ट गाडी केली आपण. आणि अजून एक गोष्ट, जाताना मला असं गोलूचा चेहरा बघितला नाही गेला, कारण की तो एवढा नाचत कुदत आला होता आमच्यासोबत. आणि परत जाताना मला माहिती, सगळ्यांना माहिती होतं रडणार आहे, रडतच गेला आणि आम्ही घाईघाईमध्ये वरती बसून गेलो. त्याला नीट बाय पण नाही करता आला. बट ठीक आहे, मला सगळ्यात जास्त गोलूची आठवण येईल. वाजून गेले 12:36 आणि आता गाडी एका हॉटेलला थांबलेली जरा ब्रेकसाठी. तर आमची पार्टी चालू इथं. हे बघा, आई बाबा पण भेळ खात आहेत मस्त. पप्पा तर झोपेत आहेत अर्धे, है ना? हा, आई असं खात नाही कधीच नाही, कुठल्याच ट्रॅव्हलिंगमध्ये असं खात नाही. पण आज स्वतःहून भूक लागलेली म्हणून सांगितलं. तर एक चटपटा भेळ होती, काही वेफर्स आणि असं. आणि मला पण आठवत नाही आम्ही सगळ्यांनी असं सोबत ट्रॅव्हल करताना असं खाल्लंय कधी. मला पण भूक लावून गेलेली म्हणून असं टाइमपास आपला. तर एक खाऊन डायरेक्ट झोपायचं आणि पुण्याला थांबायचं. हा, लिंग भैरवीला. सो ओव्हर देअर म्हणजे अख्ख्या जगात फक्त एकाच ठिकाणी लिंगाच्या फॉर्म मध्ये देवी आहे. ऑल राईट, पोहोचून गेलो आपण. बघितलं असेल तुम्ही मागच्या क्लिप्स, आणि आल्यापासून जरा आम्ही गप्पा मस्ती हे चालू आहे. वहिनी आणि दादा त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे कोइंबतूर, त्यांची जी ट्रिप होती सगळ्यात, त्यांनी एक्सपिरियन्स शेअर केले. खूप सारे गिफ्ट्स आणले होते, ते त्यांनी आम्हाला सगळ्यांना दिले. काय पॅरट तिकडे उडून गेला. शोनी तू कुठे गेली होती शोनी? बोटमध्ये. अजून एरोप्लेनमध्ये पण गेली होती ना तू? कसं उडतं ते? कारण की अंकल बसलेलं नाही अजून, अंकलला माहिती नाही कसं उडतं ते. आणि बघा रुद्राक्ष पण घातले. हे रुद्राक्ष पण आणलंय. महादेवांची मोठी मूर्ती आहे कोइंबतूरला. त्यांचं ज्या गळ्यात माळा असतात ना, रुद्राक्ष माळा, त्या असं प्रत्येक महाशिवरात्रीला चेंज होत असतात. आणि त्यातला हा रुद्राक्ष आहे, तो आपल्याला भेटला येतो. सो आता मी घालून ठेवले. पण ट्रस्ट मी, ही जी माझी 8 दिवसाची ट्रिप होती, मला अजिबात जाणवलं नाही. मी घरी गेलो होतो, मस्त फॅमिली टाईम फुल ऑन स्पेंड केला आहे मी. तुमच्या आयुष्यात जर काही डोक्याला ताप असेल, काही टेन्शन असेल, काही प्रॉब्लेम असेल, एकदा घरी जाऊन या. लांब राहत असाल घरच्यांपासून, घरी जाऊन या, घरच्यांसोबत टाईम स्पेंड करा, तिथं राहा. आणि ट्रस्ट मी, तुमचं जे काही टेन्शन आहे, जे काय असेल तुमच्या आयुष्यात चाललेलं, सगळं असं ऑटोमॅटिक चाललं जातं लांब. आल्यानंतर मला असं काही फील होत नाही की मला वाईट वाटते, मला आठवण येईल. बिकॉज आई बाबा पण आपल्यासोबत येऊन गेले, ती सगळ्यात मोठी इम्पॉर्टंट गोष्ट. आणि आई इथंच राहणार आहे काही दिवस आता पुढचे, ते तुम्हाला दिसेलच. सो येस, आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तर प्लीज लाईक कमेंट करून द्या आणि सबस्क्राईब करून द्या. आणि बुरी नजर वालो लांब रे जाओ मेरे से, ठीक आहे? रुद्राक्ष घालून घेतलं आहे मी आता. जे काही बुरी नजरवाले असतील, जे काही वाईट लोक असतील, त्यांचं आता काहीच असं काही होणार नाही. आय एम जस्ट किडिंग, मला याचा काही फरक नाही पडत. भेटत आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर आणि प्लीज डू सबस्क्राईब, ठीक आहे? हर हर महादेव. आणि बघा टीका, आय होप या टीकाचं लवकरच रिझल्ट भेटेल. अगेन आय एम किडिंग. बाय गाईज, डू सबस्क्राईब.